जय हरी विठ्ठल। आज मी करणार आहे उपवासाचा टेस्टी मसाला उत्तप्पा। करायला सोपा आणि एकदम झटपट होणारा। कसा करायचा चला बघूया। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आता मसाला उत्तप्पा करण्यासाठी मी हे 1 वाटी वरी तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे तिला भुगर म्हणतात। ती 1 वाटी घ्यायची। त्याच्यानंतर साबुदाणे आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे कमी घ्यायचे साबुदाणे घ्यायचे। आणि आता हे सगळं आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय। दोन पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, आपले वरी तांदूळ आणि साबुदाणे धुवून झालेले आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालायचंय। साधारण बोटाचं 1 पेर किंवा 1 इंच एवढं वरती आपल्याला पाणी ठेवायचंय आणि हे 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायचंय। तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते भिजून ठेवूया। 5 तास झालेले आहेत। आपण आता बघूया आपलं मिश्रण भिजलंय का चांगलं। हे बघा, आता साबुदाणे पाहूया यातले। दाबून बघितले तर एकदम मस्त मऊ झालेले आहेत। हे बघा, पटकन दाबले जातात। हे असे साबुदाणे भिजले पाहिजेत, त्याच्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते एकदम स्मूथ होतं, जसं आपल्याला हवंय तसं होतं। त्याच्यानंतर आता ह्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। पाणी बिलकुल ठेवायचं नाहीये, कारण वाटताना ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये। हे बघा, साबुदाणे आणि वरी तांदळाचं सगळं पाणी काढून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत। मी 2 साध्या मिरच्या, कमी तिखटवाल्या आणि 1 तिखटवाली मिरची घेतलेली आहे। त्याच्यानंतर 1 मोठा बटाटा मी सोलून घेतलेला आहे। कच्चाच वापरायचा आपल्याला बटाटा। बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर बटाटा किसून घेऊया। हे बघा, बटाटा सगळं किसून झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे लगेच मिक्सरमध्ये घालायचं आहे। बटाटा काळपट व्हायला नको म्हणून आपण हे मिश्रण लगेच वाटून घ्यायचं। तर मिरच्या सुद्धा आपल्याला बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये घालायचे। मिरच्या घालून झाल्या की आपल्याला त्याच्यामध्ये साबुदाणे आणि वरी तांदूळ जे भिजवलेले होते ते त्याच्यामध्ये घालायचे आहे। हे आता मिक्सरवर बारीक करून घेऊया। हे बघा, बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, मी अजिबात त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही, ते सुद्धा किती छान एकदम फाईन पेस्ट झालेली आहे। कारण आपण जो बटाटा त्याच्यामध्ये वापरला तर बटाट्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल पाणी घालावं लागत नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। या मिश्रणाचे उत्तप्पे करायला घेऊया। मी अगोदरच तवा गरम करत ठेवलेला होता। त्याच्यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचंय। तवा चांगला गरम करून घ्यायचा। तेल आता चांगलं पसरवून घ्यायचं। उत्तप्पे करताना तवा चांगला तापलेला हवा आणि उत्तप्पे सोडताना गॅस मोठाच ठेवायचा। हे बघा, मी आता डावाने 1 डाव मी मिश्रण घातलेलं आहे आणि आता ते पसरवून घेणार आहे। जाडसरच आपल्याला करायचं आहे, कारण आपण उत्तप्पे करतोय। बॅटर पूर्ण पसरवून झालं की त्याच्यावर आता अर्ध्या मिनिटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं। हे बघा, झाकण काढूया। आपला उत्तप्पा एक साईडने तयार आहे। त्याच्यावर आता मी अगदी थोडंसं बटर घालणार आहे। 1 चमचा एवढं बटर घालायचंय आणि त्याच्यावरती काश्मीरी मिरची पावडर घालायची। तर 1 अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घालते। आणि हे बटर आणि मिरची, काश्मीरी मिरची पावडरचं जे आहे मिश्रण, हे आपल्याला पूर्ण त्या उत्तप्प्याला पसरवून घ्यायचं। ह्याची एक सुंदर अशी टेस्ट त्या उत्तप्प्याला येते। बघा, सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचंय। दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं। हे बघा, बटर आणि काश्मीरी मिरची पावडर सगळीकडे व्यवस्थित पसरवून झालेली आहे। हे पसरेपर्यंत आपला उत्तप्पा रेडी होतो। चला उत्तप्पा काढून घेऊया। आता या उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला एक चटणी करायची। त्याकरता मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि मिरच्या घेतल्यात। आता हे शेंगदाणे आणि मिरच्या आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर, मी अर्धा चमचा साखर घातली, चवीनुसार मीठ घातले। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचे।
त्याच्यामुळे चटणीची चव अतिशय सुंदर होते. आणि हे सगळं आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. वाटताना त्यात थोडंसं पाणी घालायचं. हे बघा आपली चटणी तयार आहे. चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे. आता सर्व करूया. अशा टेस्टी मसाला उत्तप्प्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.